हॅलो नमस्कार, मी मनीषा आपल्या सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे छान आणि मस्त असाल। तर दिवसाची सुरुवात आपली कामांपासून जरी होत असली तरी ना छान अशी पूजा केली की दिवसाची सुरुवात झाल्यासारखं वाटतं। माझी सकाळची जी कामे आहेत, स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आहे आणि देवपूजा करायची आहे। तर देवपूजा आता करून घेते आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करणार आहे। कपडे वगैरे सगळे अजून बाकी आहेत कामं, ती करायची आहेत। तर पूजा केल्यावर ना खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये जो अगरबत्तीचा वास असतो आणि दरवळतो, त्यामुळे तर खूप असं मस्त वाटतं, छान वाटतं आणि दिवसाची सुरुवात छान अशी चांगली झालेली आहे असं वाटतं। तर पूजा करून घेतली आणि सकाळची जी जेवणाची वगैरे भांडी आहेत तर ती घासायची आहेत अजून, तर ती आता घासून घेते आणि त्यानंतर बाकीचं अजून कपडे वगैरे मला धुवायचे आहेत, बाकीचे अजून फरशी वगैरे पुसायची आहे, तर ती कामंसुद्धा आज बाकी आहेत। तर आधी सगळे किचन ओट्यावरचं आवरते मी। सकाळचं जेवण केल्यानंतर मग आधी मला किचन ओटा जो आहे ना देवपूजा केल्यानंतर तो मला आधी आवरायला आवडतं, कारण किचन ओटा छान दिसेल ना तर असं क्लीन दिसलं की छान वाटतं। आणि आज आहे बुधवार आणि पाडव्याला 2-3 दिवस राहिलेत जेमतेम, तर साफसफाई सगळी करायची आहे। साफसफाई बाकीची काही करायची नाही आहे। किचन मागच्या महिन्यामध्ये मी सगळं जे आहे ते क्लीन करून घेतलं होतं, भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेतली होती। फक्त बरण्या ज्या आहेत तर ते परवा क्लीन केले आणि फक्त डबे जे आहेत ते प्रत्येक वेळेला मी जेव्हा रिकाम होत असतील तेव्हा मी घासत असते डबे, त्यामुळे की भांडी वगैरे तर मला क्लीन करायची नाही आहेत। फक्त आता अंथरुणं आहे तर ते धुवून घ्यायचे आहेत आणि मग सुट्टीला मग माहेरी गेल्यानंतर मग आल्यानंतर मी सगळं झाडायला वगैरे काढते, सगळं भांडी वगैरे जे आहेत ते सगळं घासायला वगैरे काढत असते। त्यामुळे आता तर काही सगळं भांडीवर नाही काढणारे धुवायला, फक्त आता अंथरुणं धुवून घ्यायची आहेत। अंथरुणं जे आहेत तर ती फक्त धुवायची आहेत। तर अंथरुणं पण जास्त नाही आहेत, कारण आम्ही झोपायला गाद्या वापरतो, त्यामुळे खाली अंथरायला तर काही जास्त वापरत नाही काही, त्यामुळे चटई वगैरे काय ते धुता येत नाही आणि ते भिजल्यानंतर जे आहेत ती धुवायला जमत नाही, ते उचलायला नाही जमत आहेत। त्यामुळे जी छोटी छोटी पांघरुणं आहेत तर ती मी धुवून घेणार आहे। 2-3 पांघरुणं जी आहेत ती छोटी छोटी जेव्हा ह्यांना मी धुवू शकते, छोटी छोटी पांघरुणं आहेत तर ती, आणि 2 मोठे ब्लँकेट आहेत तर ते भिजवल्यानंतर खूप असे जड होतात, म्हणजे खूप हेवी होतात, तर ते मी धुणार नाही। ते आता बघू, आता ह्यांना जर वेळ मिळाला तर हे धुतील। त्यानंतर मग जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर मग श्रीला आईस्क्रीम हवं होतं, मग तिघांसाठी श्रीने आईस्क्रीम घेऊन आला होता। नंतर मग मी माझं ब्लाऊज शिवायला बसली। मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की ब्लाऊज शिवायला मी कटिंग केलेलं आहे ब्लॅक कलरचं। तर हे ब्लॅक कलरचं जे मी कटिंग करायला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, तो असा एक ब्लाऊज होता मोठा हातांचा, आणि मला मग तोच पुन्हा नवीन असा शिवायचा होता। तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, तो ब्लाऊज जो होता ना मी कटिंग केलेला, जो आता मी शिवते, तर तो जवळपास 25 वर्षापूर्वीचा आहे ब्लाऊज, आणि त्याचं शायनिंग जे आहे ना ते खूप चांगली आहे अजूनपर्यंत, म्हणजे वाटणार नाही कापड बघितलं तर की जुनं आहे, इतकं 25 वर्ष जुनं आहे कापड। तर त्यामुळे त्याची शायनिंग खूपच छान आहे, ती अजूनपर्यंत होती, त्यामुळे म्हटलं की ते मी वापरत नव्हते, पण तसं ठेवून दिलं होतं की त्याचं कापड जे आहे ते खूप चांगलं होतं, शायनिंग त्या कापडामध्ये होती अजूनपर्यंत, म्हणून मग त्या ब्लाऊजपासून दुसरं मला ब्लाऊज शिवायचं होतं। तर माझ्याकडे स्लीवलेस ब्लाऊज एकही नाही आहे, तर स्लीवलेस ब्लाऊज मला एक शिवायचं होतं, आणि तशी ब्लाऊज शिवायची आहे तर भरपूर अशी ब्लाऊज शिवायची आहेत माझी, पण थोडा मशीनचाच प्रॉब्लेम होता, म्हणजे टिप मारताना मध्ये मध्ये टाका सोडत होती। तर त्यामुळे मग विचार केला की बाहेर कुठं देऊया का शिवायला, पण स्वतःला जेव्हा आपण गोष्ट जी येते ना, पण त्यासाठी बाहेर पैसे घालायला नको वाटतं, आणि बाहेर शिलाई खूप आहे, 300, 400, 500, आणि स्वतःला शिवायला येत असून मग बाहेर का द्यायचं असं वाटतं प्रत्येक वेळेला। मग म्हटलं की बघूया यूट्यूबवरती, मग एक व्हिडिओ बघितला की टाका सोडत असेल तर काय करायचं, आणि मग त्यावरती मी एक ती ट्रिक जी आहे तर ती केली, आणि आता छान असं शिलाई बसते, अजिबात टाका सुटत नाही, आणि मग त्यामुळे आता ब्लाऊज जे आहे मी कटिंग केलं त्यानंतर। आणि मला ना कोणतीही गोष्टी असू दे, ती ना जास्त वेळ मला चांगलीशी टिकवायची सवय आहे, आणि मी कपडे वगैरे पण जे आहेत ना ते चांगले अशी भरपूर वर्ष मी चांगले टिकवते। माझे अजूनही 10 वर्षापूर्वीचे ड्रेसेस जे आहेत ते मी अजूनही वापरते, आणि चांगल्या म्हणजे कंडिशनमध्ये असतात माझे ड्रेसेस, आणि चांगले म्हणजे कुठली गोष्ट जी आहे ती चांगली मला वापरायला आवडते,
आणि भरपूर वर्ष मी ती गोष्ट वापरते. आणि ती गोष्ट वापरल्यानंतर त्याचा वापर जरी संपला तरी तर कोणतीही वस्तू ना तर त्याचा वापर संपल्यानंतरसुद्धा त्याचा नवीन रियूज काय करता येईल, त्याच्यापासून नवीन आपल्याला कोणती वस्तू तयार करता येईल हे मी बघत असते. आणि अशा बऱ्याच वस्तू मी साठवून ठेवलेल्या आहेत ज्या मला नवीन परत त्याचा मला रियूज किंवा त्याचा वापर जो आहे तो मला करायचा आहे किंवा नवीन वस्तू मला त्याच्यापासून तयार करायची. अशा भरपूर अशा वस्तू आहेत ना त्या मी स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. आणि हे असं ब्लाऊज शिवून तयार झालेलं आहे, V-नेकचं केलेलं आहे. माझ्याकडे एकही V-नेकचं नव्हतं तर मला V-नेकचं शिवायचं होतं आणि स्लीवलेस शिवलेलं आहे. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि बाहेरचे कपडे वगैरे सगळं काढली घडी घालून वगैरे ठेवली कपड्यामध्ये. आणि चहा वगैरे काही घेतला नाही कारण आता गरमी इतकी वाढली आहे तर त्याच्यामुळे ना चहा नको वाटते. आता जास्त चहा नाही घेत, आता कधी वाटलं तर घेते, नाहीतर घेतच नाही. दिवे लागण्याची वेळ झाली होती, दिवे वगैरे लावले आणि पाऊस बाहेर पडत होता, खूप मोठा पाऊस बाहेर पडत होता. प्रेम आणि श्री बाहेर भिजायला गेले होते. त्यानंतर कुकर लावला आणि आता कुकर थंड झाल्यानंतर कुकर उघडते. तर दुपारी मी वाटाणे भिजत घातले होते, वाटाण्याची मला उसळ करायची आहे. तर त्याची थोडक्यात एक झटपट क्विक रेसिपी तुम्हाला म्हणजे शेअर करते. तर आता मी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये आता 3-4 कांदे जे आहेत ना ते मोठे मोठे असे चिरून घेतले आणि ते आता अशी छान असे परतून घेतले. त्यामध्येच लसूण पण टाकले आहे 4-5 पाकळ्या, ते छान असं परतून घेणार. तोवर मी इथे टमॅटो चिरून घेतले कांदा परतेपर्यंत. अंदाज टमॅटो टाकून मग थोडंसं परतून घ्यायचं टमॅटो सॉफ्ट होईपर्यंत. त्यातच 1-2-3 आल्याचे तुकडे पण टाकले आणि आता हे सगळं परतून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. हे सगळं आता पेस्ट करून घेतलं आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालायची. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी नव्हती घातली. आता फोडणी घालायला घेते. त्यामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी टाकली. त्यानंतर त्यामध्ये तो वाटलेला जो मसाला आहे तो पण टाकला. त्यात थोडंसं लाल तिखट टाकलं आणि थोडीशी हळद. गरम मसाला वगैरे जर असेल ना तरीही चालतं टाकलं तर छान टेस्ट येते गरम मसाले वगैरे, पण मला टाकायचं नव्हतं कारण मुलांना जास्त मसाले नको असतात. आणि आता उन्हाळ्यामध्ये कणी जास्त तेलकट आणि जास्त मसाल्याचे पदार्थ जे आहे ना ते कमी खायला पाहिजेत. आणि चवीनुसार मीठ घातलं आणि आता हे 2-3 मिनटं असं छान असं वाफवून घेणार. तर त्या एकीकडे वाटाण्याची उसळ शिजायला ठेवलेली आहे आणि ज्या भांड्यामध्ये मी दूध तापायला ठेवते तर ते दोन्ही भांडी जी आहेत ती घासायला पडली होती सकाळी. आणि मग दुसऱ्या भांड्यामध्ये दूध तापवलं मी, म्हणजे माझी भाजी वगैरे मी ज्या भांड्यामध्ये करते तर त्या भांड्यामध्ये मी दूध तापवलं सकाळी. आणि त्यामुळे काही माहिती नाही आणि 5 वाजता गरम करताना दूध नासलं तर त्याच्यात पनीर भुर्जी मला करायची आहे. आणि जेव्हा असं दूध नाचतं तेव्हा मी अशी पनीर भुर्जी करते. मुलाला पण खूप आवडते. उलट मुलं मला मुद्दा म्हणतात की दूध नाचव आणि नाचलेल्या दुधाची भाजी कर. नाचलेल्या म्हणत नाही तर नाचलेल्या म्हणतात आणि मुद्दाम दूध नाचवायला मला सांगतात आणि त्याची भाजी कर आम्हाला आवडते. तर पनीर भुर्जी करायची आहे आणि जास्त काही असं फार नाही करायचं आहे. फक्त आपण जशी नॉर्मल भुर्जी करतो ना अंड्याची तशीच करते. तर फक्त तेल टाकलं, त्यामध्ये थोडीशी जिरे मोहरी टाकते आणि कांदा टाकायचा आहे आणि कांदा छान परतायचे. त्यात टोमॅटो टाकायचा आहे आणि थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकायची आहे आणि धनापूड पण ते टाकले आहे मी. आणि मगाशी मी जी उसळ केली त्यात पण धनापूड टाकायची राहिली होती, त्यामध्ये पण धनापूड टाकली आणि फक्त 1 मिनिटभर झाकून ठेवायचं आणि मग झाली पनीर भुर्जी. त्यानंतर मुलांना जेवायला दिलं आणि मग आता बाकीचं जे क्लिनिंग वगैरे आहे कट्ट्यावरचं तर ते नंतर मी करणार आहे. भांडी वगैरे जे आहेत ते जेवण केलेली तर ते नंतर घासणार आहे कारण मला आजपासून स्वामींच्या पारायणाला सुरुवात करायची होती. आज बुधवारी आणि बरोबर बुधवारी सुरुवात केली की स्वामींचं प्रगट दिन आहे सोमवारी, तर सोमवारी बरोबर 7 दिवस होतात आणि 21 अध्याय रोज 21 अध्याय आहेत एकूण. तर रोज 3-3 अध्याय केले की पूर्ण होतात म्हणजे स्वामींच्या प्रगट दिना दिवशी. तर पहिल्यांदाच मी स्वामी समर्थांचं पारायण करत आहे आणि मला खूप इच्छा होती आधीपासून स्वामी समर्थांचं पारायण करायची. तर स्वामींचं प्रगट दिनसुद्धा आलेलं आहे तर म्हटलं की यावेळी आपण करूया पारायण. आणि माझ्याकडे पुस्तक नाही आहे स्वामींच्या चरित्राचं, तर मग विचार करत होते की काय करायचं. तर ऑनलाईन मी सर्च केलं, PDF मला मिळाली एका ठिकाणी एका साईटवरती आणि मग ती डाउनलोड केली मी आणि डाउनलोड केल्यानंतर मग त्याची प्रिंट काढून आणली आणि मग ते आता मी आजपासून पारायणाला सुरुवात करणार आहे. आणि स्वामींचं 11 माळी जपसुद्धा मला करायचं आहे. 7 दिवस मी 11 माळी जपसुद्धा पारायणसोबत करणार आहे.
तर आता आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आणि आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.